आज एकदम सोप्या पद्धतीने आपण भेंडीची भाजी सुकी भाजी करणार आहोत। त्यासाठी पावशेर मी भेंडी कट करून घेतले। कढईमध्ये मी जिरे टाकले। जिरे थोडे तडतडली की लगेच आपली भेंडी टाकून घ्यायची आहे। भेंडी टाकल्यानंतर भेंडीला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करायचं आहे। ही खूप सोपी रेसिपी आहे। ह्याच्यामध्ये तेल नाही टाकलं तर खाली अजिबात पण भेंडी चिटकणार नाही। खूप सोपी रेसिपी, नक्की ट्राय करून बघा। तर इथं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे। तर इथं लाल तिखट वगैरे झाल्याच्या नंतर म्हणजे ह्याच वेळेस लाल तिखट टाका, मी नंतर टाकलं होतं पण ह्यावेळेस टाकल्याने काय होतं, लाल तिखट आपलं त्याचा कच्चा वास निघून जातो। तर झाकून ठेवून 5 मिनिटं आपल्याला शिजू द्यायचं आहे। तर 5 मिनिटानंतर बघू शकता की ती आपली सॉफ्ट भेंडी झाली। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट आणि तो लसूण, हे 3 मी शेंगदाणे, लसूण, तीळ हे भाजून एकत्र कुटून मी कूट केला आहे। तो कूट आपल्याला भेंडीमध्ये टाकून घ्यायचा आहे। परत कूट टाकल्यानंतर झाकून ठेवून 2 मिनिटं वाफलू द्यायचं आहे। तर हे बघू शकता आपली भाजी रेडी झाली आहे। तर कशी वाटली तुम्हाला भेंडीची भाजी? एकदम सोप्यात। आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खा, खुश राहा।